सर्वांना माझा नमस्कार. मी हेअर केअरचे खूप व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्यांना तुम्ही खूप सारे प्रेम दिले आहे, त्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे. ज्यांनी पाहिले नसतील ना ते व्हिडिओ, तर ते तुम्ही पाहू शकता. खूप जणांना त्याचा फायदा झालेला आहे आणि तुम्ही मला हे सांगितलेलं आहे कमेंटद्वारे, तर याचा मला खूप जास्त आनंद झालेला आहे. आज मी स्किन केअरचे रिलेटेड व्हिडिओ बनवत आहे. याचा देखील तुम्हाला 100% फायदा होणार आहे, याची मी खात्री देते. स्किन केअरचे रिलेटेड खूप महत्त्वाची माहिती मी आज तुम्हाला सांगणार आहे. अच्छा, तर मला तुम्ही सांगा, तुम्ही सुंदर दिसण्यासाठी नेमकी काय करता? चांगले कपडे घालता, थोडाफार मेकअप करता आणि सुंदर दिसता. ही तर फार चांगली गोष्ट आहे. पण हे सुंदर दिसण्यासाठी आपण आतून देखील सुंदर असायला हवं. आपले विचार देखील चांगले असायला पाहिजे. जेव्हा तुम्ही चांगले विचार करता ना, तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर वेगळाच ग्लो दिसतो आणि हे समोरच्याला पण तुमच्याकडे पाहून हे कळतं. आणि जर तुम्ही खूप चिडखोर आणि रागीट असाल ना, ते देखील तुमच्या चेहऱ्याकडे पाहून समोरच्याला कळतं. तर आपल्याला असं नाही बनायचं. आज मी बोलणार आहे अशा लेडीजविषयी की ज्यांना मेकअप करता येत नाही किंवा मेकअप करायला देखील आवडत नाही. तसेच मी आज तुम्हाला जी माहिती सांगणार आहे ना, की जर तुम्ही ती केली ना, तर तुम्हाला पार्लरला देखील जायची गरज पडणार नाही. तसेच तुम्ही आहे ते एजपेक्षा देखील कमी दिसणार आहात. मी अजूनपर्यंत फेशियल केलेलं नाही आणि मला ते करायला पण आवडत नाही. तसेच मी स्वतःच्या लग्नात देखील फेशियल केलं नव्हतं. काही लोक काय करतात, लग्न किंवा इतर काही फंक्शन घरामध्ये असतील ना, तर फेशियल करतात. पण तो ग्लो फार काळ टिकत नाही आणि स्किन देखील खूप खराब होऊन जाते. शिवाय पैसे देखील खूप खर्च होतात. याचा कधी तुम्ही विचार केला आहे का? तर मी आज अशा गृहिणींसाठी तसेच मुलींसाठी बोलणार आहे, ज्यांना असे पैसे खर्च करायला आणि मेकअप करायला आवडत नाही. आणि आपल्या संपूर्ण वेळ घरच्या कामासाठी, घरातल्या सदस्यांसाठी अशा बायका देतात. स्वतःसाठी त्या अजिबात खर्च करत नाही. फक्त कामातच त्या कायम बिझी असतात. तर त्या सुंदर कशा दिसतील याविषयी मी माहिती सांगणार आहे. तर चला मी तुम्हाला सांगते मेकअपची गरज केव्हा पडते. जेव्हा चेहऱ्यावर खूप डाग असतात, पुळ्या असतात, त्यांना लपवण्यासाठी मेकअपची गरज पडते. तर यासाठी असं काय करायचं म्हणजे तुमची ब्युटी तशीच राहील. काळे निशाण, पुरळ, मुरूम तुमच्या चेहऱ्यावर येणारच नाही आणि तुम्हाला मेकअपची देखील गरज पडणार नाही. आज मी तुम्हाला 15 दिवसाचं चॅलेंज देणार आहे. तुम्ही जर हे केलं तर तुमचा चेहरा खूप ग्लो करणार आहे. काळे डाग असतील ना, ते देखील जाणार आहे. तसेच स्किन खूप सॉफ्ट आणि मुलायम होणार आहे. स्किन टोन देखील तुमचा बदलणार आहे आणि स्किन टोटली हेल्दी होणार आहे. फक्त यासाठी आपल्याला लागणार आहेत 3 इन्ग्रेडियंट. हे मी तुम्हाला एकदाच आणायला सांगणार आहे आणि ते तुम्हाला वर्षभर पुरतील आणि ते बनवायचं फक्त 15 दिवसांसाठी. पहिलं इन्ग्रेडियंट आहे रोगन बदाम ऑइल. हे तुम्ही खाऊ पण शकता. प्युअर रोगन ऑइल आहे हे. हे खायचं ऑइल आहे, केसांना लावायचं नाही. यात व्हिटॅमिन ई आणि ए असतं, जे स्किनसाठी खूप फायदेशीर आहे. दुसरं इन्ग्रेडियंट आहे ग्लिसरीन. ग्लिसरीन आपल्या बॉडीचं नॅचरल मॉइश्चर कायम ठेवण्यास खूप हेल्प करतं. फक्त वरवर नाही, तर खोलवर मॉइश्चर टिकून ठेवण्याचं काम ग्लिसरीन करतं. आणि तिसरं इन्ग्रेडियंट आहे ते म्हणजे ॲलोवेरा. हे तर खूपच कॉमन इन्ग्रेडियंट आहे आणि याचे फायदे तुम्हाला वेगळे सांगायची गरज नाही. आणि चौथं इन्ग्रेडियंट आहे व्हिटॅमिन ई कॅप्सूल. असेल तर यूज करा, नाहीतर स्किप केले तर काहीच हरकत नाही. आणि तुम्हाला चांगला वास येण्यासाठी हवं तर तुम्ही टी ट्री ऑइल देखील यामध्ये 1-2 थेंब यूज करू शकता. या 3 वस्तू वापरून आपण एक क्रीम बनवणार आहोत. काय करायचं, 1 चम्मच प्युअर रोगन ऑइल, 1 चम्मच ग्लिसरीन, असेल तर व्हिटॅमिन ईच्या 2 कॅप्सूल आणि ॲलोवेराचे 2 चम्मच. हे तिन्ही साहित्य एकत्र एका वाटीमध्ये घ्यायचे आणि चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. तुम्ही जेवढं व्यवस्थित फेटून घ्याल ना, तेवढी छान क्रीम तुमची बनवून रेडी होईल. ही क्रीम 15 दिवस आरामात टिकते. पण ही क्रीम लावण्या अगोदर काय करायचं, चेहरा व्यवस्थित धुवून घ्यायचा आहे आणि झोपायच्या वेळेस ही क्रीम आपल्या चेहऱ्यावरती लावून घ्यायची आणि मग सर्क्युलर मोशनमध्ये फेस मसाज करून घ्यायची आहे. तुम्हाला जर लवकर रिझल्ट हवा असेल ना, तुम्ही मॉर्निंग आणि नाईट दोन्ही टाईम ही क्रीम वापरा. तुम्हाला म्हणजे लवकरच फरक दिसायला मिळेल आणि तुम्हाला कुठल्या मेकअपची गरज देखील पडणार नाही. खूप छान ग्लो येईल तुमच्या चेहऱ्यावरती आणि काळे डाग वगैरे जे असतील ना, ते देखील या क्रीमने तुमचे जाणार आहेत. तर तयार आहात ना ही क्रीम बनवण्यासाठी? ही क्रीम बनवा, यूज करा आणि मला त्याचा रिप्लाय द्या की तुम्हाला याचे काय फायदे झाले. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया अशाच छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.